पाटील, मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे। आज आपण कुणाल पाचघरे यांच्या शेतात सप्तस्लरी तयार करत आहोत। सप्तस्लरीसाठी पहिल्यांदा 1-1 किलो आपण गहू, ज्वारी, तांदूळ आणि बाजरी हे साहित्य घेतलं। हे पीठ सगळं दळून आणलं। त्यानंतर 5 प्रकारच्या ज्या कडधान्य डाळी आहे ह्या घेतल्या, त्या आपण 200 ग्रॅम घेतल्या आणि त्याचं सुद्धा पीठ तयार केलं। ते पीठ पूर्ण एकजीव तयार करून घेतलं। त्याच्यासाठी गोमूत्र, ताक या दोनपैकी एक साहित्य आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर 200 लिटर पाण्याचा ड्रम घेतला, त्याच्यात 200 लिटर पाणी घेतलं। गूळ घेतला 5 किलो, तो पूर्ण गरम पाण्यात द्रावण तयार केलं त्याचं आणि तो थंड होऊ दिला। आणि त्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये हे जे डाळीचं पूर्ण मिश्रण होतं धान्यांचं, ते सगळं एकजीव करून त्या 200 लिटर पाण्यामध्ये टाकलं। त्यानंतर ताक घेतलं, ताकसुद्धा त्याच्यात टाकलं आणि गूळसुद्धा टाकला। अशा प्रकारे आपण हे सप्तस्लरीचा 200 लिटरचा ड्रम तयार केला। 7 दिवस आपल्याला हे झाकून ठेवायचं आणि दररोज उघडून एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, ढवळायचं आहे आणि त्यानंतर 7 दिवसानंतर त्याची आपल्याला फवारणी करायची। ड्रिंकिंगसाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो।